नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी पुण्यातून समोर येते. पुण्यातील मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते. शीतल तेजवानीची पुणे पोलिसांकडून चौकशी संपली आहे. शीतल तेजवानीची 4.5 तास चौकशी झाली. 4.5 तास पोलिसांनी चौकशी करत या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेतली आहे. तर मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानीची 4.5 तास चौकशी सुरू होती. ही चौकशी आता संपलेली आहे. जवळपास 4.5 तास पोलिसांनी तेजवानी हिची चौकशी केली आणि या प्रकरणाची अधिक माहिती ही जाणून घेतली आहे. या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचंही नाव समोर आलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हालचालींना वेग येतोय. तेजवानी हिची 4.5 तास चौकशी पुणे पोलिसांनी केली आहे. ही चौकशी नुकतीच संपलेली आहे आणि जवळपास 4.5 तास चौकशी करून या संदर्भातील अधिक माहिती पोलिसांनी समजून घेतली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत. रोहन, 4.5 तास चौकशी झालेली आहे. काय काय समोर आलंय? जगदीश, खरं तर आज दुपारपासून ही सगळी चौकशी जी आहे ती पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेली पाहायला मिळते. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये शीतल तेजवानी ज्या आहेत त्या हजर झालेल्या होत्या. खरं तर काल देखील ही अशा प्रकारची चौकशी जी आहे ती करण्यात आलेली होती आणि आज जवळपास 4.5 तासांहून अधिक काळ शीतल तेजवानीची चौकशी जी आहे ती केलेली पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे 2007 सालापासून या संपूर्ण जागेवरती किती दस्तावेज केलेले होते. शीतल तेजवानी आणि ज्यांच्याकडून ती जमीन पॉवर ऑफ अटर्नी करून त्यांनी घेतलेली होती ते जवळपास 275 मालक आहेत. तर त्या 275 लोकांसोबत त्यांचा संबंध कसा आलेला होता, संपर्क कसा आलेला होता आणि त्यांना किती रक्कम दिलेली होती, या सगळ्याचा तपास जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेने जवळपास 4 तासांहून अधिक काल केलेला पाहायला मिळतोय. यापूर्वी देखील अशा प्रकारचे बनवण्याचा प्रयत्न यांच्याकडून केलेला होता का? शीतल तेजवानी आणि अमेरिया कंपनी यांचा संपर्क कसा झाला? शीतल तेजवानी यांनी पॉवर ऑफ अटर्नी करताना किती पैसे या मूळ जागा मालकांना दिलेले होते? सगळा तपास जो आहे तो पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला गेला. माध्यमांच्या समोर मात्र शीतल तेजवानी यांनी काही बोललेलं नाही. अगदी मास्क लावून पोलिसांच्या गाडीत त्यांना बसवण्यात आलं आणि त्यांना त्यांच्या निवासस्थानाकडे जे आहे ते बसवण्यात आलेलं पाहायला मिळतंय. परंतु माध्यमांसमोर कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती शीतल तेजवानींनी दिलेली नाही. पुणे पोलिसांसमोर मात्र नेमकं तपासामध्ये शीतल तेजवानी सहकार्य करतायत का? शीतल तेजवानी यांची ही संपूर्ण चौकशीच्या माध्यमातून नेमका रोग कोणावर आहे? कारण का पार्थ पवार यांची जी अमेरिया कंपनी आहे 99% शेअर्स पार्थ पवारांचे आहेत. पार्थ पवारांचं नाव शीतल तेजवानी या सगळ्या चौकशी दरम्यान घेतलं आहे का? पार्थ पवारांशी थेट संपर्क त्यांचा आलेला होता का आणि त्यातून ही सगळी जागेची विक्री जी आहे ती त्यांनी केली आहे का? या सगळ्याचा तपास जो आहे तो सध्या पुणे पोलीस करताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल.